नमस्कार मित्रांनो, सॉल्व करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत करणी, जे की प्रत्येक परीक्षेमध्ये करणीवरती प्रश्न असतोच. SSC GD, SSC CGL, MBA, LIC, बँकिंग, रेल्वे, प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो मित्रांनो, आणि 100% असतो म्हणजे असतोच. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% करणीचं नॉलेज होणार, आणि ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारचे प्रश्न पूर्ण सॉल्व करणार आहोत आपण, ते पण फक्त काही सेकंदामध्ये ट्रिकनं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही कधीही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. तर चला लक्ष द्या. टाईप 1 करणी बघा. पहिला टाईप आहे वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 6. बघा, आता अशा प्रकारची जेव्हा करणी असेल तेव्हा याचं उत्तर कसं काढायचं, तर ते आता आपण पाहू. बघा, या ठिकाणी करणीमध्ये किती आकडा आहे? 6 आकडा आहे. मग बघा, हे 6 आकडा आहे, तर या 6 आकड्याला अशा प्रकारे तोडायचं की त्या दोन संख्यांची बेरीज, त्या दोन संख्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे आणि गुणाकार 6 आला पाहिजे. तर बघा, त्या दोन संख्या कोणत्या? 2 गुणिले 3. बघा, 6 ला आपण काय केलं? 2 गुणिले 3 मध्ये तोडलं मित्रांनो. तर बघा, आता 2 गुणिले 3, आता ही तोडल्याच्या नंतर इकडे करणीकडे यायचं आणि बघायचं मध्ये कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह, म्हणजेच प्रत्येक जागी बेरजेचं चिन्ह आहे. मग बेरजेचं जर चिन्ह असेल तर ही मोठी संख्या आपलं उत्तर असेल. म्हणजे याचं उत्तर काय असेल मित्रांनो? 3 असेल. बघा, अत्यंत म्हणजे फक्त 5 सेकंद, 2 सेकंद सुद्धा याला लागणार नाहीत. 6 आले, बरोबर आहे. 6 ला मनातच तोडायचं. 2 गुणिले 3 किती होतात? 6 होतात. 3 वजा 2 किती होतात? 1 होतात. मग 2 आणि 3 मध्ये कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह आहे. मग मोठी संख्या आपलं उत्तर असेल, म्हणजेच 3 आपलं उत्तर असेल. बघा, एका सेकंदामध्ये मनातल्या मनात सुद्धा आपण हे करू शकतो. चला आता दुसरं. आता बघा मित्रांनो, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12, या ठिकाणी कोणता आकडा आहे? 12 हा आकडा आहे. मग इथं 12 हा आकडा लिहून घ्या, बरोबर आहे. 12ला अशा प्रकारे तोडा, 12ला अशा प्रकारे तोडा जेणेकरून दोन संख्यांमधील फरक किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे आणि गुणाकार 12 आला पाहिजे. मग आपण याला काय करू? 4 गुणिले 3 यामध्ये तोडू. 4 वजा 3 1 होतात आणि 4 गुणिले 3 12 होतात. आणि मध्ये कोणतं चिन्ह आहे मित्रांनो? बघा, मध्ये प्लसचं चिन्ह आहे, सगळीकडे प्लसचं चिन्ह आहे. मग आपलं उत्तर काय राहील? मोठी संख्या राहील, म्हणजे 4 आपल्या याचं उत्तर येईल. चला आता तिसरं गणित पहा. तिसऱ्या गणितामध्ये काय? 56 दिलेले आहेत, बरोबर आहे. 56 हा आकडा करणीमध्ये आहे आणि प्लस प्लस आहे. मग आता या 56 ला तोडायचं. 56 ला कसं तोडायचं? बघा, कसं तोडायचं? दोन संख्यांचा फरक 1 आला पाहिजे आणि गुणाकार 56 आला पाहिजे. तर 7 8 56, म्हणजे 7 गुणिले 8 असं तो आपण याला तोडू शकतो का? तोडू शकतो. मध्ये कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह आहे. मग उत्तर किती येईल आपलं? मोठी संख्या आपलं उत्तर असेल, म्हणजे याचं उत्तर किती असेल? 8 असेल, बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे सोडू शकतो मित्रांनो. पण मित्रांनो, आता हे झालं आपली शॉर्ट ट्रिक, बरोबर. ही झाली आपली शॉर्ट ट्रिक. पण याचा बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. चला आता तुम्हाला बेसिक सांगतो मी. याचं बेसिक हे अशा प्रकारे उत्तर काय येतं, असा प्रश्न तुमच्या मनात पडतो की नाही? मग बघा, याचं उत्तर असंच काय येतं हे मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दाखवतो, बरोबर आहे की नाही? आता बऱ्याच जणांना शॉर्ट ट्रिक्स माहित राहतात, पण बेसिक माहित नसते. आणि बेसिक जेव्हा आपल्याला माहित असते ना, तेव्हा आपण स्वतः शॉर्ट ट्रिक बनवू शकतो. एवढी आपल्यामध्ये नॉलेज येत आहे, एवढं जसं जास्त आपलं नॉलेज वाढतंय, त्याचप्रमाणे आपण शॉर्ट ट्रिक स्वतः बनवू शकतो. दुसऱ्यांनी शॉर्ट ट्रिक सांगायची गरज सुद्धा नाही. मग बघा आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, समजा आता काय करू, मी हे वरचं एक उदाहरण घेतो आणि यावरून तुम्हाला बेसिक सांगतो. बघा आता बेसिक काय आहे. बघा, आता याला समजा आपण सगळ्यांना काय म्हटलं? एक्स म्हणलं, ठीक आहे. या सगळ्या ही जी सगळ्या करणी आहे, या सगळ्या करणीला आपण काय म्हटलं? एक्स म्हणलं. म्हणजे एक्स बरोबर काय येईल? चला हे एक्स इकडून लिहूया आपण.
इकडून लिहूया या बाजूनं एक्स बरोबर 6 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 प्लस डॅश 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 डॅश. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग आता आपण याला असं लिहू शकतो का बघा. आता हे वर्गमुळात 6 आहेत जशाला तसे प्लस. ठीक आहे. आता इथून जे सुरू होत आहे ते याच्या एवढंच आहे की नाही, या टोटल एवढंच आहे की नाही, म्हणजे हे अनंत पर्यंत आहे मित्रांनो, अनंत पर्यंत आहे. बरोबर आहे. मग याला याला आपण काय मानलेलं आहे, या सर्वांना आपण काय मानलेलं आहे, एक्स मानलेलं आहे. मग हे पण सर्वच आहे. ठीक आहे. सागराच्या पाण्यातून एक थेंब गेला तर काही फरक पडतो का मित्रांनो, काहीच फरक पडत नाही. म्हणजे अनंतामधून हे एक वर्गमूळ गेलं तर काय फरक पडणार आहे, म्हणजे यालाच आपण काय करणार, एक्स मानणार. मग याला आपण एक्स इथे ठेवू शकतो का बघा. मग काय आलं, एक्स बरोबर वर्गमुळात 6 अधिक एक्स. ठीक आहे. मग आता बघा काय करा, या दोन्हीचा वर्ग करा, दोन्ही बाजूचा वर्ग करा, म्हणजे इकडे येईल एक्सचा वर्ग आणि इकडे काय होईल वर्गमुळात 6 अधिक एक्स कंसाचा वर्ग, म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल आणि इकडे काय येईल मग एक्सचा वर्ग, इकडे काय येईल 6 अधिक एक्स. ठीक आहे. अशा प्रकारची आपली पदावली येईल. मग या पदावलीला आपल्याला रिअरेंज करायचं. रिअरेंज कसं करायचं बघा. एक्स स्क्वेअर हे प्लसचे एक्स इकडे आले, मायनसचे झाले, प्लसचे 6 इकडे आले, मायनसचे झाले, बरोबर काय 0. मग आता बघा या 6ची अशी फोड करायची आपल्याला, या 6ची अशी फोड करायची. आता ही पदावली आपल्याला सोडवायची आणि ही पदावली सोडवत असताना पदावली कशी सोडवायची हे तुम्हाला माहिती. आता हे जे 6 आहेत 6ची अशी फोड करायची की त्यांची वजाबाकी काय आली पाहिजे, मधली संख्या आली पाहिजे. मधल्या संख्येचा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक आला पाहिजे. म्हणजे यांची काय आली पाहिजे बघा 3 आणि 2, 3 दुने किती होतात 6. आता बघा याला बघा वजाचं चिन्ह कोणाला द्यायचं बघा. आता वजाचं चिन्ह समजा आपण -3 ला दिलं. ठीक आहे. -3 केले आणि हे अधिकचे 2 केले, तर -3 अधिकचे 2 किती होईल, तर वजाचे 6 होईल. होतात की नाही. म्हणजे एक्सचा वर्ग वजा 3x ठीक आहे अधिक 2x वजा 6 बरोबर 0. आता बघा याचं काय येतंय, या दोघांमधून एक्स कॉमन काढला, मध्ये काय राहिलं एक्स वजा 3 बरोबर आहे. मग अधिक त्याच्यानंतर 2 कॉमन काढलं बघा, याच्यामधून 2 कॉमन काढलं तर मध्ये काय राहिलं एक्स वजा 3. ठीक आहे. मग आता बघा एक्स अधिक 2 आणि एक्स वजा 3 बरोबर किती आले 0. मग आता बघा एक्स अधिक 2 म्हणजेच काय, एक्स अधिक 2 म्हणजेच एक्स बरोबर किती झाले -2 आणि एक्स बरोबर किती आले 3 बरोबर आहे. मग आता मला सांगा हे 2 जे आहेत ते कशामध्ये आले, वजामध्ये आले. मग वजाचं आपलं उत्तर असणार आहे का, नाही. आपलं उत्तर कसं असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 3 आलं. त्यामुळेच आपण काय करतो, पॉझिटिव्ह असलं की मोठी संख्या घेतो. हे त्याचं बेसिक आहे मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता दुसरी टाईप पाहू आणि प्रत्येक टाईपचे बेसिक सहित एक्झाम्पल सहित उदाहरणं मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता नेक्स्ट गणित पाहूया. चला तर मित्रांनो आता आपण टाईप 2 चे उदाहरण पाहणार आहोत. बघा टाईप 2 मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा काय होतं प्लस होतं, आता या ठिकाणी काय येणार मायनस येणार. बघा वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 20. ठीक आहे. आता इथे डॅश 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 हे विसरू नका मित्रांनो, बरोबर आहे. आता काय करायचं, मागच्याच उदाहरणामधल्यासारखं या मध्ये कोणता आकडा दिलेला आहे 20 हा आकडा दिलेला आहे. मग हा 20 आकडा इथे लिहायचं. या 20 ला अशा प्रकारे तोडायचं की त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 20 आला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे. मग 4 गुणिले 5 बघा 5 चोक 20 आणि 5 वजा 4 1. मग आता या ठिकाणी आता या संख्येला आपण तोडून घेतलेला आहे. आता इकडे यायचं बघायचं मध्ये कोणतं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. मग जेव्हा वजाचं चिन्ह असेल तेव्हा उत्तर आपलं
लहान संख्या असेल, मग लहान संख्या कोणती आहे? 4 आणि 5 मध्ये कोणती लहान संख्या आहे? 4 आहे, म्हणून आपलं उत्तर किती येणार? 4 येणार. ठीक आहे. चला आता मित्रांनो दुसरं गणित पाहूया. आता बघा, वर्गमुळात 30 वजा वर्गमुळात 30 वजा वर्गमुळात 30 ही जी आपली संख्या आहे, या आता मध्ये कोणती संख्या आहे? 30 आहे, बरोबर आहे. मग आता हे 30 आपण इथं लिहून घ्यायचं आणि या 30ला अशा प्रकारे तोडायचं की त्या दोन संख्यांमधील वजाबाकी 1 येईल आणि गुणाकार 30 येईल. मग 5 गुणिले 6 या दोन संख्यांमध्ये आपण याला तोडू शकतो. 6 वजा 5 बरोबर किती येतात? 1 येतात आणि 6 गुणिले 5 बरोबर किती येतात? 30 येतात, बरोबर आहे. आणि मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? लहान संख्या आपलं उत्तर असेल, म्हणून या करणीचं उत्तर येणार 5. चला तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट गणित पाहूया. जसं बेसिक तुम्हाला प्लसच्या चिन्हाचं मी सांगितलं, त्याचप्रमाणे याचं बेसिक सुद्धा त्याचप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे आपण याचं बेसिक सुद्धा करू शकतो. पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने या व्हिडिओमध्ये आपण हे करू शकत नाही. दोन्हीचे सारखेच आहेत, पण तुम्हाला जर याचं बेसिक सुद्धा पाहिजे असेल, याचं बेसिक सुद्धा एक्सप्लेन करून सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी स्पेशल व्हिडिओ करून ते बेसिक तुम्हाला समजावून सांगेल मित्रांनो. ठीक आहे. चला आता नेक्स्ट गणित पाहूया आपण. मित्रांनो टाईप 3 मध्ये बघा, वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 असं अनंतपर्यंत चालत राहणार. तर याचं उत्तर कसं काढायचं? बघा, डायरेक्ट याचं उत्तर जे करणीमध्ये आपल्याला अंक दिलेला आहे, करणीमध्ये अंक किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे, तर आपलं उत्तर काय राहील मित्रांनो? 5 राहील, बरोबर आहे. आता या ठिकाणी हे डॅश 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 असणं गरजेचं आहे, तरच आपलं उत्तर 5 येईल. ठीक आहे. आणि बघा, वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 अशा प्रकारचं जर आपलं गणित असेल, बरोबर आहे, आणि डॅश 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 म्हणजे असं अनंतपर्यंत चालत असणार असेल, तर या ठिकाणी डायरेक्ट आपलं उत्तर किती येईल? 7 येईल मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, जर असं जर असेल तर या ठिकाणी डायरेक्ट करणीमध्ये जे दिलेलं आहे तेच आपलं उत्तर राहील मित्रांनो. पण या ठिकाणी आता आपण हे पाहूया की जर या ठिकाणी डॅश डॅश नसेल आणि आपली जी करणी आहे ती लिमिटेड चालत असेल, लिमिटेड म्हणजे बघा सांगतो तुम्हाला, लिमिटेड म्हणजे काय? 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4 म्हणजे 4 वेळेस वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आतमध्ये आहेत. मग अशा ठिकाणी कसं उत्तर काढायचं ते बघा. तर अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आता इथं डॅश डॅश नाही म्हणजे हे अनंतपर्यंत चालत जाणार नाही. मग या ठिकाणी काय करायचं बघा, हे जे करणीमध्ये 5 दिलेले आहेत ते 5 इथं लिहून घ्यायचे. ठीक आहे, लिहून घेतले. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, बघा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2n-1 डिवायडेड बाय 2n. आता बघा, n म्हणजे काय असते? इथे n म्हणजे काय असते? तर 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4 म्हणजे n बरोबर काय आले? 4. म्हणजे जेवढे वेळेस रिपिटेशन झालेले आहेत या वर्गमुळात 5 चे, तेवढं आपलं काय राहील? n राहील. म्हणजे n बरोबर काय झालं? 4 झालं. मग काय आलं? 2⁴ - 1 डिवायडेड बाय 2n. मग आता काय येते बघा, 2⁴ किती येते? 2⁴ 16 येते, वजा 1 डिवायडेड बाय 2n म्हणजे 2⁴. 2⁴ किती येते? 16 येते, म्हणजे 15/16. म्हणजे आता हे जे संख्या आलेली आहे आपलं, ही संख्या याच्या घातांकामध्ये आपल्याला लिहून टाकायची. म्हणजे 5चा घातांक 15/16 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. हे जे टोटल आहे, हे जे आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारचं. आता बघा, या ठिकाणी 7 7 7 7 7. ठीक आहे. किती वेळा रिपिटेशन झालेले आहेत? 4 वेळा रिपिटेशन झालेले आहेत. म्हणजे हे 7 इथे लिहून घ्यायचं. बघा, 4 वेळा जर रिपिटेशन झालेली असतील तर उत्तर काय येईल? 15/16. म्हणजे याच्या घातांकामध्ये काय येणार? 7चा घातांक 15/16 हे याचं उत्तर येणार मित्रांनो. 4 वेळेस रिपिटेशन जेव्हा होतात तेव्हा घातांकामध्ये, जेव्हा करणीमध्ये दिलेली जी अंक आहे तो अंक जशाला तसा समोर घ्यायचा
आणि 4 वेळेस रिपिटेशन होत असतील तर त्याच्या घातांकामध्ये 15/16 हा त्याचा घातांक घ्यायचा, म्हणजे हेच आपलं उत्तर होईल. बरोबर आहे. आता या 7च्या जागी आपण समजा 4 ठेवले, या 7च्या जागी आपण 4 ठेवले, 4 4 4 4 4 किती वेळेस आहेत? 4 वेळेस आहेत. 1 2 3 4. मग याचं उत्तर काय येईल? 4चा घातांक 15/16 हे याचं उत्तर येईल मित्रांनो. आता बघा या ठिकाणी समजा रिपिटेशन 3 वेळा होत असतील, ठीक आहे. या ठिकाणी समजा रिपिटेशन 3 वेळा होत असतील तर काय करायचं? ठीक आहे. आता बघा, आता हे 4चा घातांक, हे 5चे रिपिटेशन किती वेळा होते? 1 2 3 3 वेळा होतात, म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा. 5 जशाला तसे इथे लिहून घ्यायचे. लिहून घेतल्यानंतर आपलं सूत्र काय आहे? 2n -1 डिवायडेड बाय 2n. आता बघा n म्हणजे काय? 1 2 3 म्हणजे n बरोबर किती आलं? 3 आलं, म्हणजे 2चा तिसरा घात वजा 1 भागिले 2चा तिसरा घात. आता 2चा तिसरा घात म्हणजे काय? 8 वजा 1 भागिले 8, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 7/8. म्हणजे 5च्या घातांकामध्ये काय येईल? 7/8, म्हणजे हे याचं उत्तर येईल. जेवढ्या वेळेस, आता या काही गोष्टी तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायच्या तुम्ही, की 3 वेळेस जर रिपिटेशन झालं तर घातांकामध्ये घातांक 7/8 येईल. जर 4 वेळेस रिपिटेशन झालं तर घातांक 15/16 येईल. अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत त्या सहजासहजी आपण लक्षात ठेवू शकतो आणि ते आपण लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता बघा 4 4 4, मग इथे काय करायचे? 4 लिहून घ्यायचे, ठीक आहे. आणि किती वेळा रिपिटेशन झाले? 1 2 3, मग काय करायचं? 7/8 याच्या घातांकामध्ये लिहून टाकायचे आणि याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गणित सोडवायचे मित्रांनो. आता या ठिकाणी समजा 5 5, ठीक आहे, अशा प्रकारे 5 वेळा रिपिटेशन झालं तर n बरोबर काय येईल मित्रांनो? 5 येईल, म्हणजे 2चा घातांक 5 वजा 1 भागिले 2चा घातांक 5. अशा प्रकारे आपण ते गणित करू शकतो. जर आता समजा इथे 5 वेळा रिपिटेशन झाले, ठीक आहे, 5 वेळा रिपिटेशन इथे झालेलं आहे, तर आता बघा आपण याचं काढून बघूया काय येते. ठीक आहे. मग काय येईल? n बरोबर किती येईल? 5 येईल. 1 2 3 4 5. मग काय येईल? 2n म्हणजे 2⁵ डिवायडेड बाय 2⁵ वजा 1 भागिले 2⁵. आता बघा, आता 2चा चौथा घात 16 आणि 16 दुने किती होतात? 32, म्हणजे 32 वजा 1 भागिले 32 म्हणजे 31/32. म्हणजे आता बघा करणीमध्ये किती आहेत? 5 आहेत. 5 दशाला तसे घेतले आणि घातांकामध्ये काय घेणार बघा आपण? 31/32. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचे मित्रांनो. काहीच नाही, काही म्हणजे याला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. फक्त तुम्ही काय करायचं? 2चा घातांक 5 म्हणजे 3दा रिपिटेशन झाले तर उत्तर काय येईल? 4दा रिपिटेशन झाले तर उत्तर काय येईल? आणि 5दा रिपिटेशन झाले तर घातांकामध्ये काय येईल? ठीक आहे. या गोष्टी तुम्ही पक्क्या लक्षात ठेवायच्यात आणि जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मी तर म्हणतो 1 सेकंद सुद्धा तुम्हाला याचं उत्तर काढण्यासाठी लागणार नाहीत आणि सहज तुम्ही याचं उत्तर डायरेक्ट पाहता क्षणीच क्लिक करून देणार. तर बघा मित्रांनो, चला करणीचं आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. बघा घनमुळामध्ये 4 घनमुळामध्ये 4 घनमुळामध्ये 4 घनमुळामध्ये 4 अनंतपर्यंत डॅश 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 आहे, म्हणजे अनंतपर्यंत बरोबर 32चा घातांक n. तर n बरोबर किती हे आपल्याला काढायचे मित्रांनो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि पुढच्या समोरील परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात येईल 100%. तर बघा मित्रांनो, हे गणित कसं सोडवायचं पहिल्यांदा मी तुम्हाला याचं बेसिक सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. आता बघा मित्रांनो, ही आपल्याला दिलेली आहे करणी. ठीक आहे. आता ही करणी मी परत इथं लिहून घेतो. चला 3 4 करणी 3ची आहे बघा, डॅश 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 डॅश. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर याला आपण काय करू मित्रांनो?
एक्स मानू. ठीक आहे, हे जे सर्व दिलेलं आहे आपल्याला याला आपण काय करू, एक्स मानू. आता काय करू बघा, दोन्ही बाजूला आता आपण दोन्ही बाजूला घातांक 3 घेऊ. काय करू, घातांक 3 घेऊ किंवा दोन्ही बाजूचा घन करू, घातांक 3 घेऊ. आता बघा याचा घातांक 3 घेतला तर काय येईल बघा, 3 4. तर मित्रांनो आता बघा काय येतंय, याचा घातांक याला कंस द्यायचा आणि याचा घातांक किती घ्यायचा, 3 घ्यायचा. त्याचप्रमाणे याचा सुद्धा घातांक आपल्याला 3 घ्यावा लागेल. बरोबर आहे. आता हे 3 कटले आणि हे घनमूळ कटलं तर काय येईल मित्रांनो, 4. घनमुळात 4 घनमुळात 4 घनमुळात 4 डॅश 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 तशाला तस बरोबर काय, एक्सचा घन. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता हे घनमुळात 4 घनमुळात 4 हे जे आहे ते यासारखंच आहे. बरोबर आहे. फक्त याच्यामधून काय झाले, एक घनमूळ फक्त काय झाले, कट झाले. तर आता बाकीचं उरलं ते याच्या एवढंच आहे, कारण हे अनंत आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण याला एक्स मानू शकतो का, हो. मग याला आपण एक्स मानू शकतो. मग बघा इथं काय येईल, मग 4 गुणिले एक्स. ठीक आहे, याच्या जागी आपण काय ठेवणार आहेत, एक्स ठेवणार आहेत. बरोबर, 4 गुणिले एक्स बरोबर एक्सचा घन. ठीक आहे. मग काय येईल बघा, इथं हे इकडचा एक एक्स कटला आणि यामधला एक एक्स कटला तर इथं काय राहिला, वर्ग राहिला. मग 4 बरोबर काय झालं, एक्सचा वर्ग. मग काय येईल, एक्स बरोबर, आता दोन्ही बाजूचं काय केलं, वर्गमूळ काढायचं. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्याच्या नंतर एक्स बरोबर काय येईल, 2 येईल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो, 2 ठेवू शकतो. म्हणजे बघा या ठिकाणी मग काय ठेवणार, आपण 2 ठेवणार आणि या ठिकाणी 32 आता बघा या ठिकाणी 2 ठेवलं आणि या ठिकाणी 32 ठेवलं. ठीक आहे. आता बघा 2 जशाला तसे ठेवले, 2चा घातांक किती असतो, 1 असतो. आणि 32 म्हणजे काय असतं मित्रांनो, 2चा घातांक 5. 2चा घातांक 5 म्हणजे काय असतं, 32 असतं. म्हणजे 2चा घातांक या 32च्या जागी आपण 2चा घातांक 5 ठेवू शकतो आणि हे n इथे जशाला तसं. आता बघा यांचा दोघांचा बेस कसा आहे, समान आहे. मग बेस समान आहे म्हटल्यानंतर घातांक सुद्धा कसा असणार, समान असणार. म्हणजे घातांक मग काय येईल, समान येईल. 1 बरोबर 5n. तर मग n ची किंमत येईल 1/5. काय येईल, n ची किंमत 1/5. तर अशा प्रकारे मित्रांनो याचं बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता यानंतर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगणार आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे जर तुम्हाला समजलं तर शॉर्ट ट्रिक सुद्धा तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही स्वतः शॉर्ट ट्रिक बनवू शकता. तर चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मी हे पुसून टाकणार आहे. बघा मित्रांनो, आता आपण शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. बघा शॉर्ट ट्रिक मध्ये काय करायचं बघा, आता इथं करणी कितीची आहे, करणी आहे मित्रांनो 3 ची करणी आहे. बरोबर आहे, करणी आहे 3 ची. मग आता काय करायचं बघा, इथे 4 घ्यायचे. आता करणी कितीची आहे, 3 ची आहे. तर मग इथं काय करायचं, आपण 1/2 घ्यायचं. ठीक आहे. करणी 3 ची असेल तर 1/2 घ्यायचं. समजा करणी 4 ची असेल तर इथं आपण काय घेतलं असतं, 4चा घातांक 1/3 असं घेतलं असतं. मग आता इथं करणी 3 ची आहे तर 4चा घातांक 1/2 घेतला आपण. बरोबर आहे. मग समोर काय येईल, 32चा घातांक n. ठीक आहे, 32चा घातांक n. आता 4चा घातांक 1/2 म्हणजेच काय, वर्गमुळात 4. बरोबर, 32 म्हणजेच काय, 2चा 5वा घात आणि n जशाला तसं. मग आता बघा 2 वर्गमुळात 4 म्हणजेच काय, 2. बरोबर, 2चा घातांक 5n म्हणजेच 1 बरोबर काय येईल, 5n. कारण या दोघांचे बेस समान आहेत. बेस समान आहे म्हणजे घातांक सुद्धा समान राहणार. म्हणून 1 बरोबर 5n. तर म्हणजे n बरोबर काय येईल,
1/5. बघा आपलं काही सेकंदामध्ये उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता याचं बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला अशाच प्रकारचं आपण काय करू, आता दुसरं उदाहरण घेऊया. ठीक आहे. तर बघा दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आता कर्णी कितीची आहे, 4ची आहे. बघा इथे 4 आहेत, 4 आहेत, 4 आहेत आणि कर्णीमध्ये किती आहेत, 7 आहेत. बरोबर 49चा घातांक n, तर n बरोबर किती आपल्याला काढायचे. तर बघा शॉर्ट ट्रिक काय म्हणते आपली, आता जे कर्णीमध्ये अंक दिलेला आहे, जो कर्णीमध्ये अंक दिलेला आहे तो अंक इथे लिहून घ्यायचा 7. ठीक आहे, लिहून घेतला. त्याच्यानंतर आता काय करायचं, कर्णी कितीची आहे, 4ची कर्णी आहे. कितीची कर्णी आहे, 4ची कर्णी आहे. 4ची कर्णी आहे म्हणून 4 मधून 1 मायनस करायचा, 1/3 घ्यायचे इथं. ठीक आहे, 1/3 घ्यायचे. बरोबर 7चा घातांक किती येणार, बघा 49चा घातांक n. या ठिकाणी आपण हे पुढचं लिहून घ्यायचं. आता बघा 7चा घातांक 1/3 बरोबर 49 म्हणजेच काय, 7चा वर्ग येईल. बरोबर म्हणजे 7चा घातांक 2n. हे n दशाला तसे इथं आले. ठीक आहे, दोघांचा बेस कसा आहे, समान आहे. मग दोघांचा बेस समान आहे तर घातांक काय राहणार, समान राहणार. म्हणजे 2n बरोबर काय झालं, 1/3. म्हणजेच काय बघा, आता n बरोबर काय येईल, आता इथे लिहून घेऊ परत आपण. 2n बरोबर 1/3, तर n बरोबर 1/2 गुणिले 3, म्हणजेच n बरोबर काय येईल, 6 येईल. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढायचं मित्रांनो. फक्त शॉर्ट ट्रिक नुसार काही सेकंदामध्ये आपण उत्तर याचं काढू शकतो आणि बेसिक सुद्धा मी तुम्हाला याचं सांगितलेलं आहे. त्यामुळं आणि ही शॉर्ट ट्रिक कसं करायचं ते बघा एकदा, परत एकदा सांगतो. शॉर्ट ट्रिक आता 7 आहेत, 7 दशाला तशी घ्यायची. कर्णी कितीची आहे, 4ची आहे. जर 4ची कर्णी असेल तर 1/3 घ्यायचे. जर 5ची कर्णी असेल तर 1/4 घ्यायचे. 6ची कर्णी असेल तर 1/5 घ्यायचे. 7ची कर्णी असेल तर 1/6 घ्यायचे या ठिकाणी. ठीक आहे, बरोबर 49चा घातांक n हे दशाला तसं समोर घेऊन टाकायचं. आता दोघांना ऍडजस्टमेंट करायची. बेस त्यांचा दोघांचा समान येईल. बेस समान आला की घातांक सुद्धा समान येणार. घातांक समान आला की मग अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळेल, अशा प्रकारचं समीकरण आपल्याला मिळेल आणि मग त्यावरून आपण n ची व्हॅल्यू काढू शकतो. तर चला मित्रांनो नेक्स्ट गणित पाहूया. तर बघा मित्रांनो, आता हे 6व्या प्रकारचं उदाहरण आहे. बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण जे उदाहरण पाहिलं होतं त्याच्यामध्ये एकच चिन्ह होतं. बरोबर, प्लसचं चिन्ह असेल तर प्लस 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 सगळीकडे चिन्ह होतं. आता इथे मायनस प्लस म्हणजे चिन्ह काय होतंय, अल्टरनेट चिन्ह होतंय, चिन्ह बदलत जाते. तर मग असं उदाहरण आपण कशा प्रकारे सोडवायचं हे आता आपण पाहणार आहोत. बघा याच्यासाठी एक आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला लक्षात राहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल, कारण या फॉर्म्युल्याशिवाय हे गणित होतच नाही. त्यामुळे तुम्ही असं एक उदाहरण लिहून घ्या आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा आता लिहून घ्या. बघा √4a - 3 + 1 डिवायडेड बाय 2 या प्रकारचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याचं उत्तर कसं काढायचं, तर या फॉर्म्युलेच्या नुसार याचं उत्तर काढायचं. आता इथं ए म्हणजेच काय, बघा या ठिकाणी ए म्हणजे काय येईल, जे कर्णीमध्ये जे आपल्याला नंबर दिलेला आहे, कर्णीमध्ये कोणता नंबर दिलेला आहे, 4, तर याची व्हॅल्यू काय येईल, मग आपली 4 येईल. म्हणजे ए ची व्हॅल्यू आपली 4 येईल. तर मग आता ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची. बघा 4 गुणिले 4, एच्या जागी काय ठेवलं, 4 ठेवलं, -3 अधिक 1 आणि हे अधिक 1 वर्गमूळाच्या बाहेर आहेत बरं का, तर मध्ये घ्यायचं नाही त्याला. ठीक आहे, तर बघा आता काय येईल, 4 चोक 16, 16 - 3, ठीक आहे, अधिक 1 भागिले 2. ठीक आहे, मग आता 16 - 3 किती येणार, 16 - 3 किती येणार, वर्गमुळात 13 अधिक 1 भागिले 2. म्हणजे अशा प्रकारे हे आपलं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. तर बघा हे गणित जे आहे ते या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सोडवायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी
दुसरं आता गणित घेऊया आपण. चला बघा, दुसरं गणित घेऊया. आता या ठिकाणी 4च्या जागी काय करू आपण, 5 ठेवू. 4च्या जागी 5 ठेवता. आता काय उत्तर येते ते पाहू. ठीक आहे, 5 ठेवले. चला आता आता बघा हे गणित आपण कशा प्रकारे करायचं. तर बघा आता वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 अधिक, म्हणजे वजा अधिक असं चिन्ह बदलत जाते. तर आपला हा फॉर्म्युला आहे वर्गमुळात 4a वजा 3 अधिक 1 भागिले 2. वर्गमुळात 4a वजा 3 अधिक 1 भागिले 2. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवायचा. आता इथे ए बरोबर किती येईल, ए बरोबर इथं कर्णीमध्ये जी संख्या दिलेली आहे ती येईल. कर्णीमध्ये संख्या कोणती दिली, 5 दिली, म्हणून ए बरोबर किती येईल, 5 येईल. मग आता काय करायचं बघा, 4 गुणिले ए च्या जागी किती ठेवायचे, 5 ठेवायचे, वजा 3 करायचे आणि अधिक 1 भागिले 2. बघा आता 4 पंचे किती झाले, 20 झाले. 20 वजा 3 किती झाले बघा, 20 वजा 3 वर्गमुळात आलं अधिक 1 भागिले 2, म्हणजे याचं उत्तर काय येते, 20 वजा 3 किती झाले 17, वर्गमुळात 17 अधिक 1 भागिले 2. अशा प्रकारे याचं उत्तर येते मित्रांनो. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. व्हेरी इम्पॉर्टंट VIMP फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला लक्षात राहिला की तुम्ही एकाच सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकता, काहीही अवघड नाही. तर चला नेक्स्ट टाईपचे उदाहरण आता पाहूया आपण. चला तर मित्रांनो आता 4थ्या प्रकारचे उदाहरण पाहूया. बघा एक गॅरंटी देतो मित्रांनो तुम्हाला, या व्हिडिओमध्ये आपण एवढे गणित म्हणजे एवढ्या टाईपचे गणित आपण कव्हर करणार आहोत की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम भविष्यामध्ये कधीच येणार नाही, याची 100% गॅरंटी देतो मित्रांनो. आता बघा वर्गमुळात, आता घनमुळात आहे बघा, कर्णीमध्ये किती आहेत, कितीची कर्णी आहे, 3 ची कर्णी आहे. ते आणि मध्ये काय दिलेलं आहे, मध्ये हा आकडा 5 आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं बघा. आता आता इथं डॅश डॅश आहे का, डॅश डॅश नाही मित्रांनो. ही लिमिटेड करणी आहे. कोणती करणी आहे, लिमिटेड करणी, म्हणजे 1 2 3 3 वेळा रिपीट होणारी करणी आहे. तर चला बघा आता याचं उत्तर कसं काढायचं. ठीक आहे, आता करणीमध्ये किती आहेत, 5 आहेत. हे 5 मित्रांनो इथं लिहून घ्यायचे. आता बघा या ठिकाणी एक काम करायचं, इथून मोजायला सुरुवात करायची. बघा 0 1 2 अशा प्रकारे मोजायला सुरुवात करायची. 1 पासून मोजायचं नाही, किती पासून मोजायचं, 0 पासून मोजायचं. 0 1 2 आणि मग काय करायचं बघा इथं. आता कर्णी कितीची आहे, 3 ची आहे. बघा इथं 3 आहेत. ठीक आहे, इथं 3 आहेत म्हणून 3 ची करणी आहे. तर 3चा 0वा घात अधिक 3चा पहिला घात अधिक 3चा दुसरा घात भागिले 3चा तिसरा घात. या ठिकाणी असं आपल्याला करून घ्यायचं. आता बघा 3चा 0वा घात म्हणजे किती येतात, 1 अधिक 3चा तिसरा घात, 3चा पहिला घात 3 अधिक 3चा दुसरा घात किती येतात, 9 आणि 3चा तिसरा घात म्हणजे किती येतात, 27. बरोबर आहे. मग 9 3 12, 12 ने 1 13, 13 भागिले 27 हे याचं उत्तर येईल. आणि हे उत्तर आपल्याला या 5च्या घातांकामध्ये लिहायचंय. म्हणजे 5चा घातांक 13/27 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा अतिशय सोपं आहे. काय करायचं, पहिल्यांदा याला 0 1 2 नंबर द्यायचा. मग त्यानंतर बघायचं कर्णीमध्ये कर्णी कितीची आहे. ठीक आहे, 3 ची कर्णी आहे. मग 3चा 0वा घात, 3चा पहिला घात, 3चा दुसरा घात आणि खाली इथं दुसरा घात असेल तर खाली तिसरा घात घ्यायचा. इथं चौथा घात असेल तर खाली 5वा घात घ्यायचा. बस एवढंच करायचं मित्रांनो. आणि याचं जे उत्तर येईल ते उत्तर या 5च्या म्हणजे कर्णीमध्ये जे 5 दिलेले आहेत त्या 5च्या घातांकामध्ये टाकायचे. म्हणजे आपल्याला काय होईल, डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, आता चला बघा इथं आता वर्गमुळात 4 इथं वर्गमुळात नाही. बघा कर्णी कितीची आहे, 4 ची कर्णी आहे. इथं कर्णीमध्ये किती आहेत, 4 आहेत. आणि मध्ये सुद्धा आकडा किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे. मग हा 4 आकडा आपण इथं लिहून घ्यायचा.
घेतला लिहून. ठीक आहे. आता वरच्या सारखंच मोजायला सुरुवात करायची. कशापासून मोजायचं? 0 पासून मोजायचं. 0 1 2 3. ठीक आहे. 0 1 2 3 अशा प्रकारे मोजून घ्यायचं. आणि आता बघा काय करायचं, करणी कितीची आहे? 4ची आहे. म्हणून 4चा 0वा घात अधिक 4चा पहिला घात अधिक 4चा दुसरा घात अधिक 4चा तिसरा घात. बघा 3 पर्यंत आहे. आणि इथं जर तिसरा घात असेल तर खाली काय करायचं? 4चा चौथा घात करायचा. आता बघा 4चा 0वा घात किती येते? 1 अधिक 4चा पहिला घात 4 अधिक 4चा दुसरा घात 16 अधिक 4चा घन किती येते? 64 भागिले 4चा चौथा घात म्हणजेच किती? 256. मग बघा काय येतंय? 64 आणि 6 70, 70 आणि 10 80, 80 आणि 5 85 म्हणजेच 85 भागिले 256. ठीक आहे. आणि मग हे आलेलं उत्तर या 4च्या घातांकामध्ये लिहून टाकायचं. 85 भागिले 256. ठीक आहे. हे आलेलं उत्तर या 4च्या घातांकामध्ये लिहून टाकायचं म्हणजे आपलं फायनल उत्तर येईल मित्रांनो. बघा अतिशय सोपं असं आहे. आता या ठिकाणी समजा जर 5 असतील, या ठिकाणी करणीमध्ये 5 असतील, मध्ये समजा किती 8 असतील, मध्ये काही असू द्या, करणीमध्ये 5 येतं, मध्ये 8 येतं, करणी 5ची आहे आणि मध्ये 8 आहेत. 3 वेळा रिपीट होतंय. बरोबर आहे. 3 वेळा रिपीट होतंय तर इथं मोजायचं 0 1 2. मग काय करायचं बघा, करणीमध्ये किती आहे? कितीची करणी आहे? 5ची करणी आहे. म्हणजे 5चा 0वा घात अधिक 5चा पहिला घात अधिक 5चा दुसरा घात भागिले 5चा तिसरा घात म्हणजे 1 अधिक 5चा पहिला घात 5 अधिक किती 5चा दुसरा घात 25 भागिले 5चा घन 125. मग किती आले बघा? 5 आणि 1 6, 25 आणि 6 31. म्हणजे याचं उत्तर काय आलं बघा? याचं उत्तर मी इथे लिहितो 31 भागिले 125. मग याचं उत्तर काय येईल? 8चा घातांक हे आलेलं उत्तर याच्या 8च्या घातांकामध्ये लिहायचं. 8चा घातांक 31/125 हे याचं उत्तर येईल मित्रांनो. बघा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि लक्षात ठेवा कशा प्रकारे इथे चूक होऊ देऊ नका. 0 पासून मोजायचं. या ठिकाणी 0 1 2 बरोबर आहे. जेवढी करणी असेल त्याचा घातांक आपल्याला घ्यायचा आहे आणि जे आलेलं उत्तर आहे ते या करणीमधल्या संख्येच्या घातांकामध्ये घ्यायचंय आणि मग आपलं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. चला आता नेक्स्ट टाईपचे उदाहरणं पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा. कोणी कुठेही जाऊ नका. अतिशय इंटरेस्टेड आणि अतिशय महत्वाचे व्हिडिओ आपण यापुढे पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आता 6व्या प्रकारचे उदाहरण पाहूत आपण. बघा ए बरोबर वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 1 डॅश. बरोबर आहे. अनंतपर्यंत चालणार आहे. बरोबर. तर अशा गणिताचं उत्तर आपण कशा प्रकारे काढलं होतं की जी करणीमध्ये दिलेली संख्या होती त्या संख्येला आपण 2 संख्यांमध्ये तोडलं होतं. पण आता हे 1 आहेत मित्रांनो. या 1ला 2 संख्यामध्ये तोडू शकतो का आपण? नाही. 0 गुणिले 1 करू शकतो का? बघा 0 गुणिले 1 जर केलं तर काय येईल उत्तर? 0 येईल. 0 गुणिले 1 असं आपण तोडू शकतो का याला? नाही. म्हणजे या संख्येला आपण तोडू शकत नाहीत. ठीक आहे. या संख्येला आपण तोडू शकत नाहीत. मग आता नेमकं करायचं काय? आता जी करणीमध्ये दिलेली संख्या आहे त्या संख्येपेक्षा मोठी अशी कोणती संख्या आहे जिला आपण 2 संख्यांमध्ये तोडू शकतो? तर बघा आता बघा 1 पेक्षा मोठी अशी कोणती संख्या आहे जिला आपण 2 संख्यांमध्ये तोडू शकतो? तर ती संख्या आहे 2. बघा 2 ला आपण 1 गुणिले 2 असं तोडू शकतो की नाही? बरोबर आहे. तोडू शकतो. मग आपण काय करायचं? या करणीमध्ये दिलेली जी संख्या आहे त्या संख्येपेक्षा मोठी संख्या अशी मोठी संख्या घ्यायची आणि ती संख्या अशी असली पाहिजे की जिला आपण 2 संख्यांमध्ये तोडू शकतो. ठीक आहे. मग आपण ती संख्या शोधली. ती संख्या 1 पेक्षा जवळची मोठी संख्या अशी 2 आहे की जिला आपण 2 संख्यांमध्ये तोडू शकतो
आणि त्या दोन संख्यांमधला डिफरन्स 1 असेल आणि गुणाकार 2 असेल. ठीक आहे, तर अशी संख्या आपण शोधलेली आहे. मग आता याचं उत्तर काय राहील, तर याचं उत्तर राहील मित्रांनो 1 आणि 2 मध्ये याचं उत्तर राहील. बघा, मग ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दिले असेल 1 ग्रेटर दॅन ए, 1 इज लेस दॅन ए इज लेस दॅन 2. बघा, ए हा 1 पेक्षा मोठा असेल आणि 2 पेक्षा लहान असेल, म्हणजे 1 आणि याचं उत्तर काय येईल, 1 व 2 च्या मध्ये या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो. म्हणजेच त्याला आपण गणितीय भाषामध्ये कसं लिहितो, 1 इज लेस दॅन ए इज लेस दॅन 2. 1 हा ए पेक्षा लहान आहे, म्हणजेच ए हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, तर त्याला आपण अशा प्रकारे लिहितो. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला असेच ऑप्शन दिलेले असतील, त्यामधील या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे, आपल्याला मार्क मिळून जाईल मित्रांनो. तर चला दुसरं गणित पाहूया, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3. आता बघा, या 3 ला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकतो का, नाही तोडू शकत. या 3 ला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकत नाही. मग काय करायचं, आपली पद्धत काय सांगते, आपली पद्धत अशी सांगते की या 3 पेक्षा अशी मोठी कोणती संख्या आहे तिला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकतो आणि त्या दोन संख्यांमधला डिफरन्स 1 राहील. तर बघा, 3च्या नंतर 4 ला तोडू शकतो का, बघा तोडू शकतो का, 4 ला आपण अशा प्रकारे तोडू शकत नाही. 2 गुणिले 2 डिफरन्स किती व्हायला, 0. बरोबर आहे. 1 गुणिले 4 डिफरन्स किती व्हायला, वजाबाकी किती व्हायली, 4 मध्ये 1 मध्ये किती व्हायली, 3 व्हायली. त्या सुद्धा येत नाहीत. मग 5 येते का, बघा 5 ला सुद्धा आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकत नाही, त्यांचा डिफरन्स 1 आहे. मग त्याच्यानंतर कोणती संख्या आहे, 6 आहे. 6 ला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकतो का, तोडू शकतो. बघा, 2 गुणिले 3 या संख्यांमध्ये आपण तोडू शकतो. 3 मधून 2 गेल्या 1 राहतात आणि 2 आणि 3 चा गुणाकार 6 येतो. मग याचं उत्तर काय राहील मित्रांनो, बघा 2 लेस दॅन ए लेस दॅन 3. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय राहील, 2 व 3 च्या मध्ये याचं उत्तर राहील. ठीक आहे, याचं उत्तर राहील 2 व 3 च्या मध्ये. ऑप्शन मध्ये आपल्याला अशा प्रकारचे गणितीय क्रिया दिलेली असेल, त्याला आपण काय करायचं, क्लिक करायचं आणि मार्क फिक्स करून घ्यायचे. चला मित्रांनो, पुढचं टाईपचे उदाहरण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा. अजून छान छान प्रकारचे, अजून चांगल्या प्रकारचे इंटरेस्टिंग उदाहरण आपण घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला मित्रांनो, नेक्स्ट टाईपचे उदाहरण पाहूया. आता बघा, ए बरोबर वर्गमुळात 1 वजा वर्गमुळात 1 वजा वर्गमुळात 1 अनंतपर्यंत चालत राहिले मित्रांनो. ठीक आहे, तर आपण पाहिलं होतं की मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं, असंच उदाहरण होतं. त्या ठिकाणी एकच होता, पण चिन्ह कोणतं होतं, प्लसचं होतं. आता चिन्ह कोणतं आहे, मायनसचं आहे. जर प्लसचं चिन्ह असेल तर आपण काय करत होतो, 1च्या समोरच्या संख्येचा विचार करत होतो. आता जर या ठिकाणी मायनस आहे तर आपल्याला 1च्या मागच्या संख्येचा विचार करावा लागेल. तर बघा, 1च्या मागे अशी कोणती संख्या आहे जिला आपण 1च्या मागे अशी कोणती संख्या आहे जिला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकतो, कोणती संख्या आहे, तर बघा 1च्या मागे एकच संख्या आहे, कोणती आहे, 0. बरोबर की नाही, 0 आहे. आणि या 0ला आपण दोन संख्यांमध्ये तोडू शकतो का, बघा 0 गुणिले 1 किती होतात, 0 गुणिले 1 0, यायले का, बरोबर यायले. आणि 1 वजा 0 किती होतात, 1 होते. म्हणजे डिफरन्स बरोबर यायलाय आणि गुणाकार सुद्धा काय यायलाय, बरोबर यायलाय. म्हणजे या संख्येचं उत्तर, या करणीचं उत्तर काय येईल, 0 लेस दॅन ए लेस दॅन 1. म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये या संख्येचं उत्तर राहील. असं जर ऑप्शन दिलं असेल तर या ऑप्शनला टिक करायचं आणि मार्क फिक्स करून घ्यायचे. चला पुढचं पाहू. आता वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. 3चे आपण अवयव पाडू शकतो का, 3चे आपण फॅक्टर पाडू शकतो का, नाही पाडू शकत.
अशा प्रकारे फॅक्टर पाडायचे तर आपल्याला की त्या दोन्ही फॅक्टरचा वजाबाकी 1 आली पाहिजे. नाही पाडू शकत. चिन्ह कोणतं आहे? वजाचं आहे. चिन्ह कोणतं आहे? वजाचं आहे. मग वजाचं चिन्ह आहे तर 3च्या अगोदरच्या संख्येचा विचार करावा लागेल. आता 3च्या अगोदर अशी कुठली संख्या आहे जिला आपण 2 संख्यांमध्ये तोडू शकतो? तर 3च्या अगोदर अशी 2 संख्या आहे. बघा 2. 2ला आपण 1 गुणिले 2. 1 गुणिले 2 किती होतात? 2 होतात. 2 वजा 1 किती होतात? 1 होतात. म्हणजे आपण या 2ला 2 संख्यांमध्ये तोडू शकतो. मग याचं उत्तर काय येईल? 1 इज लेस दॅन ए इज लेस दॅन 2. म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये याचं उत्तर राहील. बघा ए ही संख्या, याचं उत्तर ए म्हणजे याचं उत्तर आहे. बघा इथं ए दिलेले आहे ना, तर ए ही याचं उत्तर आहे. एचं उत्तर 1 पेक्षा मोठं असेल आणि 2 पेक्षा लहान असेल, म्हणजेच 1 आणि 2च्या मध्ये असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो खूप छान पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.